दरम्यान पश्चिम बंगालचा विजय हा भाजपनं नेमका कसा साकारला, भाजपची रणनीती यासाठी काय होती ती आपण जाणून घेऊया। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांसह दिग्गजांची एक आक्रमक प्रचार मोहीम आखण्यात आलेली होती। संघासह इतर सहयोगी संस्थांचं गेल्या अनेक वर्षांपासून इथं बूथ पातळीवर मोठं काम पाहायला मिळालं। पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सुवेंदू अधिकारींची महत्त्वाची भूमिका राहिली। हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, जो सगळ्यात मोठा फॅक्टर असल्याचं बोललं जात आहे। याशिवाय घर, शौचालय, गॅस अशा संबंधित केंद्रीय योजनांच्या प्रभावी प्रचाराचा भाजपला मोठा फायदा झाला असं देखील बोललं जात आहे। भ्रष्टाचार, स्थानिक स्तरावरील तक्रारी आणि कट मनी सारख्या मुद्द्यांमुळे ममता बॅनर्जींच्या तृणमूल विरोधात इथे मोठी लाट पाहायला मिळाली, असंतोष पसरल्याचं पाहायला मिळालं होतं। तृणमूलमधील अंतर्गत मतभेदामुळे अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले, ज्याचा मोठा फटका हा तृणमूलला बसला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।